मॅडम विश्वास ठेवा माझ्यावर, मी खरंच काही नाही केलं. हे दिवाकर आता पटापट काय ते खरं सांगू नका. आता एकदा साहेब आले ना, आई शपथ सांगतो साहेब खरंच मी काही नाही केलं. हॉस्टेलचं फुटेज घेऊन इथे यायचं सोडून तू गावाला पळून जात होता. काय सांगू साहेब, माझ्या आईची तब्येत अचानक बिघडली म्हणून मी गावाला निघालो होतो साहेब. अरे 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 काय बोलतोस तू? देवाघरी गेलेल्या आईला पुन्हा जिवंत करतोय आणि तिला परत आजारी पण पाडतोय. तुम्हाला कसं कळलं साहेब माझी आई काही आहे? कृपा बाप्पाची पण डोका आप्पाचं. सगळं सांगतो साहेब. साहेब रात्री 10 नंतर हॉस्टेलमध्ये यायला तुम्हालाच परवानगी नव्हती, त्यामुळे मला फारसं काय काम नव्हतं साहेब. मग मी कधी कधी चोरून दारू प्यायचो, कधी कधी झोपा काढायचो आणि हे सगळं नाही केलं साहेब. आणि कधी कधी साहेब मी मोबाईलवर पिक्चर बघायचो साहेब. आजपर्यंत हे सगळं कुणालाच माहित नव्हतं आणि सीसीटीव्ही बघायची पाळीच आली नव्हती साहेब. साहेब तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघणार आणि ही सगळी लपडी माझी बाहेर येणार. त्याच भीतीने हे सीसीटीव्ही फुटेज घेऊन मी करून गावाला जात होतो साहेब. बाकी काहीच कारण नाही सर. बोगस आहेस तू. तुला काय वाटलं तू बघून जाय आणि आम्ही तुला पकडू नाही शकणार. आधी फुटेज बघतो आणि मग तुझ्याकडे बघतो. सांगितलं होतं तुला त्याचे पटापट बोलून टाक म्हणून, तरी तू